PCOD, PCOS हे आजार आपल्या आजूबाजूच्या 90% महिलांना फेस करताना आपण बघतो. आज वुमन्स डे आहे, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतो आहे. हे बघा, PCOD, PCOS असू द्या, ह्या दोन्ही गोष्टी तुमच्यासोबत होत आहेत. ह्याचा मागं 2 मेजर रिझन. सगळ्यात पहिलं म्हणजे आपली लाईफस्टाईल आणि दुसरं म्हणजे न्यूट्रिशन. लाईफस्टाईल तुम्हाला चेंज करायचं आहे, दुसरं म्हणजे न्यूट्रिशन. आता न्यूट्रिशनचा काय मुद्दा आहे तुम्हाला सांगतो. जर तुमच्या बॉडीला व्यवस्थित न्यूट्रिशन नाही भेटलं तर तुमचं इन्सुलिन स्पाईक होईल. आता इन्सुलिन स्पाईक म्हणजे काय होतं तुम्हाला सांगतो. तुमच्या बॉडीमध्ये जी काय शुगरचा इंटेक होतो तुमचा, फ्रूट्स थ्रू असू दे किंवा नॉर्मल शुगर तुम्ही कोणत्याही गोष्टीतून कंझ्युम करता, ती शुगर तुमची बॉडी ॲज अ एनर्जी यूज नाही करत आहे. सो ती इनडायरेक्टली ती काय होते, कन्वर्ट होते फॅटमध्ये. त्यामुळे तुमचं वजन रॅपिडली ग्रो होईल, फेशियल हेअर्स वगैरे वाढायला चालू होतील. सो ह्या गोष्टी अवॉइड करायच्या असतील तुम्हाला, तर पहिली गोष्ट तुम्ही लाईफस्टाईल सुधारवा तुमची. जिम, वर्कआउट ह्या गोष्टींना लाईटली घेऊ नका. ह्या गोष्टी तुमच्यासाठी वरदान आहे. तुम्ही काय लगेच पैलवान नाही होणार आहे. सो त्या गोष्टींना इन्क्लूड करा तुमच्या रुटीनमध्ये. त्यानंतर न्यूट्रिशन व्यवस्थित करण्यासाठी जर तुम्हाला नाही जमत आहे तर मग एखाद्या न्यूट्रिशनिस्टची मदत घ्या काही दिवसांसाठी. 6 महिन्यातून बॉडी चेकअप करा आणि ते रिव्ह्यू करायला द्या तुमच्या न्यूट्रिशनिस्टला. थोडासा खर्च करा आणि जर तुम्हाला अजून कमी ह्याच्यात जर करायचं तर एक गोष्ट लक्षात घ्या, हाय प्रोटीन डाएट ठेवा, फायबर असू द्या डाएटमध्ये आणि हालचाल असू द्या. PCOD, PCOS पूर्णपणे संपवता येईल याची गॅरंटी मी देत नाही, बट ह्या गोष्टी कंट्रोलमध्ये आणता येतात, रिव्हर्स करता येतात. सो ह्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमच्या रुटीनमध्ये ॲड करा. सो एकदा ट्राय करा, त्यानंतर रिझल्ट सांगा. हॅपी वुमन्स डे.